खोक्याभाईवर 200 काळविटांचा शिकारीचा आरोप आहे। वन विभागाकडून 5 ठिकाणी पंचनामा करण्यात आला। खोक्याभाई शिकारीचं मटण सुरेश धसांना द्यायचा का? ओबीसी नेते टीपी मुंडेंनी हा आरोप केलेला आहे। बीडच्या शिरूर इथं वन विभागाकडून 5 ठिकाणी पंचनामा करण्यात आला। खोक्याभाईवर 200 काळविटांच्या शिकारीचा आरोप असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वन्यजीवाचा अवशेष जप्त केला असून हाडांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे। लक्झरी गाड्या, महागडे मोबाईल, अंगावर सोनं असा थाट खोक्याभाईचा होता। यासोबतच खोक्याला वन्यजीवाची शिकार करून त्याचं मांस खाण्याची देखील आवड होती। ही बाब समोर आल्यानंतर वन विभागानं शिरूर परिसरात 5 ठिकाणी पंचनामा केला। तर खोक्याभाई वन्य प्राण्यांची शिकार करून मटण सुरेश धसांना घेऊन जायचा असा आरोप ओबीसी नेते टीपी मुंडेंनी केला। जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तसल्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचाऱ्यांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करा त्याच्यावर? कारण त्याला खायला लागतंय ना, हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण। हे बी खाता असतील काही, पण त्याला घेऊन जातात डब्बा भरून, 4-2 किलोचा डब्बा भरून त्यांना घेऊन जायचं। अशा प्रकारचा प्रकार असल्यामुळे कसा केस करील? परंतु मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर। त्या ठिकाणी सहआरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे। हा दुसऱ्याला म्हणतो अक्का, आता हे तर अक्काचा अक्का झाला ना। हे जर आता खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही, पण जर प्राण्याचा शिकार करत असतील आणि त्यातले त्यात हरणाची जर करत असतील तर कारवाई मात्र कडक झाली पाहिजे। सरकारनं कारवाई केली पाहिजे।